नमस्कार मित्रांनो, MST CET 2026 साठी मॅथ्स या विषयाचे आपण PYQ बघणार आहे. मॅथ्स पेपर 1 मध्ये पहिला टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक याच्यावरचे CET 2025 वरचे आपण PYQ बघूया. पहिला क्वेश्चन आहे, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न P कंजंक्शन निगेशन Q implies P disjunction negation Q is ऑप्शन आहे अ टॉटॉलॉजी, अ कॉन्टिंजन्सी, अ कॉन्ट्रडिक्शन अँड इक्विव्हॅलेंट टू P disjunction Q. आपण बघूया याच्यासाठी काय करायचं. स्टेटमेंट फर्स्ट लिहून घ्या. P कंजंक्शन निगेशन Q implies P disjunction negation Q आणि याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन घेऊया. इज इक्वल टू फर्स्ट या इक्विव्हॅलेंट टू लिहिताना आपण निगेशन ॲज इट इज ठेवूया आणि ब्रॅकेट मध्ये इम्प्लिकेशन दिसते. फर्स्ट ब्रॅकेट इम्प्लाइज सेकंड ब्रॅकेट, तर याचे इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट वापरूया आपण. काय आहे, निगेशन ऑफ P कंजंक्शन निगेशन Q. इम्प्लिकेशनचं काय होतं, डिसजंक्शन P डिसजंक्शन निगेशन Q. कशावरून, बाय इम्प्लिकेशन लॉ. इम्प्लिकेशन लॉ काय आहे, इम्प्लिकेशन लॉ. इम्प्लिकेशन लॉ आहे P इम्प्लाइज Q इज इक्वल टू निगेशन P डिसजंक्शन Q. ओके. नेक्स्ट आता निगेशन आपण या ब्रॅकेट वरती आतमध्ये दोन ब्रॅकेट दिसते, दोन्हीवरती सेपरेट सेपरेट अप्लाय करू शकतो. अप्लाय केल्यामुळे होणार आहे काय, आणि निगेशन निगेशन अप्लाय केला की डबल निगेशन कॅन्सल होऊन जाईल. निगेशन मुळे डिसजंक्शनचं कंजंक्शन होईल आणि निगेशन हा ब्रॅकेट वरती अप्लाय. यालाच आपण काय म्हणतो, डी मॉर्गन्स लॉ. म्हणजेच काय होणार आहे, निगेशन निगेशन कॅन्सल झाल्यामुळे फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज P कंजंक्शन निगेशन Q, डिसजंक्शनचं कंजंक्शन होईल निगेशन ऑफ P डिसजंक्शन निगेशन Q. कशावरून, बाय डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय असतो, डी मॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q. याचा अर्थ काय असतो, निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. दोन स्टेटमेंटचं डिसजंक्शन आहे, निगेशन अप्लाय करताय, दोघांचं सेपरेट सेपरेट निगेशन घेऊन कंजंक्शन करा. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू काय येणार आहे बघा. आता इथं सरळ दिसतंय की नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला हा निगेशन आपण या ब्रॅकेट वरती अप्लाय करता येईल. म्हणजेच येणार आहे काय बघा, P कंजंक्शन निगेशन Q कंजंक्शन, आणि हा कंजंक्शन आतमध्ये अप्लाय केल्यानंतर येणार आहे काय बघा, निगेशन P डिसजंक्शनचा कंजंक्शन आणि निगेशन ऑफ निगेशन Q Q असेल. म्हणजे वन्स अगेन हाच लॉ आपला डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे सरळ सरळ दिसतंय, सर्वांचे सिम्बॉल्स काय सेम आहेत, कंजंक्शन कंजंक्शन कंजंक्शन. म्हणजे आपण याच्यावरती असोसिएटिव्ह लॉ अप्लाय करू शकतो. काय असतो असोसिएटिव्ह लॉ, ब्रॅकेटची पोझिशन आपण चेंज करू शकतो. म्हणजेच येणार आहे काय, फर्स्ट आपण हे ब्रॅकेट्सच रिमूव्ह करून टाकूया. म्हणजेच येणार काय, P कंजंक्शन निगेशन Q कंजंक्शन निगेशन P कंजंक्शन Q. ठीक आहे, ब्रॅकेट्स रिमूव्ह केले आणि ब्रॅकेटची पोझिशन बदलूया, या दोघांना एकत्र घेऊया आणि याला म्हणतात काय, असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे, आणि या दोघांना काय करूया, इंटरचेंज. याच्यामुळे होणार आहे काय, P आणि निगेशन P क्लोज येतील, निगेशन Q आणि Q क्लोज येतील, त्यामुळे आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे या दोघांना इंटरचेंज करूया. इंटरचेंज केले की येणार आहे काय, P कंजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. म्हणजे निगेशन Q कंजंक्शन निगेशन P होता, निगेशन P कंजंक्शन निगेशन Q कंजंक्शन Q. कोणत्या लॉ नुसार, कॉम्युटेटिव्ह लॉ नुसार. कॉम्युटेटिव्ह लॉ नुसार आपण काय केलेलं आहे, फक्त त्यांची पोझिशन इंटरचेंज केलेले आहे. ठीक आहे, आणि आता परत ते ब्रॅकेट्स रिमूव्ह करूया आणि परत असोसिएटिव्ह लॉ आपण नुसार आपण ब्रॅकेटची पोझिशन बदलूया. म्हणजे येणार आहे काय, P कंजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q कंजंक्शन Q. काय झालेले आहेत, ब्रॅकेट्स आपण रिमूव्ह केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, त्यांची पोझिशन चेंज करायची. म्हणजेच येणार काय, ब्रॅकेट आपण चेंज करूया या ठिकाणी. ठीक आहे, यालाच काय म्हणतात, ब्रॅकेटची पोझिशन चेंज करणे म्हणजेच असोसिएटिव्ह लॉ. वन्स अगेन परत तो अप्लाय केलेला आहे. नेक्स्ट आता चेक करा, P कंजंक्शन निगेशन P, P कंजंक्शन निगेशन P किंवा Q कंजंक्शन निगेशन Q. म्हणजे स्टेटमेंट सेम आहेत, एकाला निगेशन आहे, दोन्ही स्टेटमेंट सेम आहेत, एकाला निगेशन आहे. म्हणजे त्याला आपण कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय करू शकतो. काय असतो कॉम्प्लिमेंट लॉ ओव्हर कंजंक्शन, P कंजंक्शन निगेशन P. याचा आन्सर असतो कॉम्प्लिमेंट लॉ नुसार फॉल्स. का, कंजंक्शन साठी असतात T T दोन्ही ट्रू असेल तर आन्सर ट्रू, अदरवाइज फॉल्स, आणि निगेशन मुळे दोन्ही ट्रू येणार नाही. नेक्स्ट इथं कंजंक्शन निगेशन Q कंजंक्शन Q, परत सेम तेच आलं, म्हणजेच परत याचंही कॉम्प्लिमेंट लॉ नुसार आन्सर येणार आहे फॉल्स.
आपण रिझन देऊ शकतो कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट एफ कंजंक्शन एफ. आताच पाहिलं आपण एफ कंजंक्शन एफ. दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन घेताना आपण दोन्ही ट्रू असेल तर आन्सर ट्रू असतो, अदरवाइज फॉल्स. इथं दोन्ही फॉल्स आहेत, फॉल्सचं कंजंक्शन काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि याच्यावरून दिसतंय आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नचा आन्सर काय आलेला आहे, फॉल्स. आणि फॉल्स असेल तर आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणतो, कॉन्ट्रडिक्शन आहे असं म्हणतो. ठीक आहे. हेच एक्झाम्पल तुम्ही हाच स्टेटमेंट पॅटर्न आपण इथं प्रॉपर्टीज वापरून सॉल्व्ह केला. असाच तुम्ही हा ट्रूथ टेबल वरूनही सॉल्व्ह करून तुम्ही चेक करू शकताय. ट्रू टोटोलॉजी येतोय, कॉन्ट्रडिक्शन येतोय या कॉन्टिन्युअन्स येतोय. ओके. तसंच